प्रवीण आणि त्याच्यासोबत आले तो सूरज. हो चेंडू बघतायत. गुड डिसिजन. अपील स्ट्रॉंग होतं कारण जेव्हा चेंडू पायाला ब्रश झाला तेव्हा पंचांना तिन्ही यष्ट्या दिसत होत्या. ऑन साईडला फ्लिक करायचा प्रयत्न बघा ड्रिल करून दाखवतात फलंदाज. मागे थोडासा स्कूप करायचा होता चेंडूला पण टायमिंग झालं नाहीये. डॉट बॉल पहिला चेंडू निर्धाव. तो गोलंदाज अरुणचा. स्ट्राईक एंडला प्रवीण. राऊंड विकेट. शॉर्ट ऑफ गुडले ते पाठलाग केला चेंडूचा. ब्युटिफुल डिलिव्हरी. रिटर्न किचन सुद्धा बाहेरून चेंडू आतातून चेंडू निघून जातोय. डॉट बॉल. चांगला चेंडू हाताळलाय. पहिला चेंडू आउटसाइड ऑफ स्टंप किंचितचा बाहेर. आता मात्र शॉर्ट ऑफ गुड लेंथ मध्ये चेंडूला खूप चांगला टेक ऑफ दिलाय तो अरुणने. चेंडू ऑन साईडला खेळायचा प्रयत्न गॅपमध्ये एक्झिक्यूट केलाय. डीप स्क्वेअरमध्ये चेंडू ट्रॅव्हल होते खूप वेगाने. चेंडूच्या मागे दोन क्षेत्ररक्षक. धावांची गरज आहे. धावांची जोपर्यंत 2 धावा ते पूर्ण होत आहेत. फेक जोपर्यंत होईल तोपर्यंत 2 धावा वेगाने प्रवीणने पूर्ण केल्या आहेत. गुड रनिंग. 2 धावेने प्रवीणने आपलं खातं उघडलंय. धावसंख्या धावफलकावर 2 धावा. टेनिस क्रिकेट .in माध्यमातून या स्पर्धेचं तुम्ही थेट प्रक्षेपण बघू शकता. घर बसल्या या स्पर्धेचा तुम्ही आस्वाद घेऊ शकता. शेंद्रून प्रीमियर लीग. स्वीप केला. अप्रतिम फटकावर तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण सर्कलच्या आतमध्ये. गुड फिल्डिंग. फुल टॉस चेंडूचं कनेक्शन खूप चांगलं होतं पण ज्या मुवमेंटला चेंडू एक्झिक्यूट केला गेला ज्या ठिकाणी एक्झिक्यूट केला गेला एक्झॅक्टली पॉईंटला क्षेत्ररक्षक उभा होता. गुड फिल्डिंग. चांगल्या फटक्याचं चांगलं उत्तर पाहायला मिळतंय एका चांगल्या खेळाडूच्या माध्यमातून चांगल्या क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून. अँड डॉट बॉल. फुल टॉस आहे. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. कव्हर पॉईंटला चेंडू ट्रॅव्हल होतोय. बॅकअप खूप चांगलं येते कव्हर्समधून. तोपर्यंत प्रवीणला मिळते ती फक्त आणि फक्त एकच धाव. चांगली फाईट चांगला संघर्ष ज्याप्रमाणे मगाशी सोमनाथ खाडेने उल्लेख केला. एक चांगली फाईट पाहायला मिळेल प्रेक्षकांना या सामन्यामध्ये. सरव विरुद्ध चिरवली याच्यामध्ये. अरुण पुढचा चेंडू घेऊन क्रॉस बॅटेड शॉट खेळण्याचा प्रयत्न होता. अप्रतिम डिलिव्हरी. फिंगर हलकेशी रोल केले. हलकासा आउटस्विंग पाहायला मिळाला आणि डॉट बॉल. खूप वेगाने षटक संपवले प्रवीणने आणि एका षटकावर माफक धावसंख्या धावफलकावर फक्त आणि फक्त 3 धावा. हातामध्ये एखादं बालाजीचं वेफरचं पॅकेट जसं असावं ना जे लवकर जेवढ्या लवकर संपतं ना तेवढ्याच वेगाने षटक संपवले गोलंदाजाने. क्विक गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सेकंड पॉवर प्लेमध्ये येतोय तो गणेश. फिल्डिंगची आपण व्यूहरचना बघूया. सर्कलच्या आतमध्ये एकूण 9 खेळाडू आहेत गोलंदाज आणि यशस्वी पकडून. सर्कलच्या बाहेर एकूण 2 खेळाडू कारण सेकंड पॉवर प्ले सुरू आहे आणि बॅटिंग पॉवरमध्ये आपण बघतो 3 खेळाडू सर्कलच्या बाहेर असतात. मागचा सामना पूर्णपणे एकतर्फी पाहायला मिळाला. बादशाही संघाच्या माध्यमातून तो सामना त्यांनी जिंकला. गोलंदाजी अत्यंत तिखट आणि अप्रतिम होती. 37 या धावसंख्येवर पूर्ण संघ ऑलडाऊन झाला तो छत्रपती स्पोर्ट्स पाषाणे हा संघ आणि 38 धावसंख्येचा पाठलाग यशस्वीरित्या पूर्ण केला अवघ्या 4 षटकांमध्ये तो बादशाही स्पोर्ट्स या संघाने. यशस्वी आहे. गलीमध्ये खेळाडू पॉइंटला सर्कलच्या आतमध्ये स्वीपर कव्हर एक आहे. मिडॉन एक आहे. स्क्वेअर लेग बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि शॉर्ट फाईन लेग. डीपमध्ये आपण बघूया. डीपमध्ये वायडिश नावाला खेळाडू सज्ज झालाय. चरीव संघाचे समर्थक जरा प्लीज थोडंसं दूर व्हा. बघा सूचना येते. चरीव संघाचे जे समर्थक आहेत प्लीज मैदानाच्या बाहेर व्हा अदरवाईज संघाला 2 रनची पेनल्टी लागेल. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होतो या षटकामध्ये महेश. स्ट्राईक एंडला फलंदाज सूरज. ओ व्हॉट अ शॉट. व्हॉट एक्झिक्युशन अँड नो बॉल. नो +4 एकूण 5 धावा. बिहाइंड द पॉपी क्रीज एक्झॅक्टली किती खेळाडू होते पंचांनी ते निश्चितच काउंट केले आणि ताबडतोब नो बॉल कॉल केलाय. पॉपी क्रीजच्या पलीकडे तुम्ही जास्त खेळाडू ठेवू शकत नाही. निश्चित तुम्ही पंचांकडून कन्फर्म करू शकता की एक्झॅक्टली आम्हाला किती खेळाडू तिथे लावायचे आहेत आणि त्या मुवमेंटला पंचांनी हा नो बॉल कॉल केलाय. नो +4 अशा एकूण 5 धावा ॲड झाल्या धावफलकावर त्या संदेश स्पोर्ट्स चिरवली या संघाच्या खात्यामध्ये.
आणि धावसंख्या 5 ने पुढे सरकली. एकूण अंकी झाले धावफलकावर त्या 8 धावा. नेक्स्ट बॉल असेल तो फ्री हिट फॉर सूरज. सूरजच्या बॅटमधून हा चौकार पाहायला मिळतोय. प्रवीणच्या बॅटमधून हा चौकार पाहायला मिळतोय. प्रवीण स्ट्रायकिंग एंडला आहे. पोलीस सेवेत मेजर म्हणून ते काम पाहतात. रिव्हर्स अटेम्प्ट केलाय, पाठलाग केला. वॉट अ चेस अँड वॉट एक्झिक्युशन. चेंडू डीप मध्ये 2 बाउन्स ओव्हर द रोप. सीमारेषे बाहेर 4 धावा. सुभाष वालिंबे निवृत्ती विषय पाठिंबा यांचा संघाला. चेंडूचा पाठलाग सुंदर गेला. ऑफस्टोनच्या थोडासा बाहेर चेंडू. ज्याप्रमाणे चेंडू बाउन्स झाला, पाठलाग ते करत असताना, चेस करत असताना काय एक्झिक्यूट केलं चेंडूला रिव्हर्सच्या माध्यमातून आणि चौकार वसूल केला. दुसरा बॅक टू बॅक या षटकामध्ये. धावसंख्येने वेग पकडले. धावसंख्या अंकित झाली. दुहेरी अंकामध्ये धावफलकावरती 12 धावा. पहिल्या षटकात फक्त 3 धावा खर्च केल्या गोलंदाज अरुणने. या षटकात महेशचा समाचार घेत असताना स्टेप पाडून खेळायचा प्रयत्न होता. थोडासा अपिश खेळायचा प्रयत्न होता. लॉंग ऑफला खेळाडू कोणीच नाही, याचा फायदा उचलायचा होता तो स्ट्रायकिंग याला प्रवीणला, पण प्रयत्न फसतोय. स्लोअर वन चेंडू पाहायला मिळतोय. महेशच्या षटकात पहिला चेंडू निर्धाव पाहायला मिळतोय. धावसंख्या काय आहे धावफल करती 12 धावा. एक नो बॉल आहे. नो बॉलवर चौकार, त्यानंतर एक अजून एक चौकार, असे एकूण 9 धावा आतापर्यंत या षटकात महेशने पॉवर प्लेमध्ये खर्च केले आहेत. धावसंख्या धावफलकार 12 धावा. पुन्हा रिव्हर्स अटॅम्प्ट. व्हॉट अ शॉट, व्हॉट अ शॉट. 1 बाउन्स ओव्हर द रोप. सीमारेषे बाहेर. अजून एक खणखणीत चौकार. पाटोळे पप्पू पाटोळे अष्टपैलू लावले संघाला. राम पाटोळे जितू पाटोळे नाद नाही यांचा करायचा. निश्चितच एक अप्रतिम आयोजन तुम्हाला पाहायला मिळते आणि हे त्रिमूर्ती आहेत. निश्चितच यांचा निश्चित उल्लेख करायला हवा. अध्यक्ष राम पाटोळे, उपाध्यक्ष जितेंद्र पाटोळे, सचिव वैभव पाटोळे यांच्या माध्यमातून यांची ही संकल्पना आहे शेंद्रोळ प्रीमियर लीग आणि निश्चितच साथ लावली ती आई गावदेवी स्पोर्ट्स शेंद्रोळ यांची. त्याच्या माध्यमातून एक अप्रतिम क्रिकेट स्पर्धा, टेनिस बॉल क्रिकेट विश्वातली अत्यंत मानाची आणि प्रतिष्ठित क्रिकेट स्पर्धा म्हणून ओळखली जाते ती म्हणजेच शेंद्रोळ प्रीमियर लीग. त्या स्पर्धेचे प्रमुख आयोजकांच्या भूमिकेत अप्रतिम कामगिरी त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. मगाशी मी उल्लेख केला की अवकाळी पावसाने मात्र भरपूर क्रिकेट स्पर्धेचं नुकसान झालं. काही स्पर्धा पोस्टपोन झाल्या, काही स्पर्धा कॅन्सल झाल्या, पण इथे मात्र निसर्गासुद्धा हात टेकायला मजबूर केलं आणि अप्रतिम आयोजन तुम्हाला पाहायला मिळतंय म्हणजे शेंद्रोळ प्रीमियर लीगचं. 3 चौकार या षटकात पाहायला मिळतात. ते फलंदाज स्ट्रायकिंग एंडला प्रवीणच्या बॅटमधून. धावसंख्या वेगाने पुढे सरकली आहे. एकूण अंकित झालाय धावफलकावर त्या 16 धावा. महेशचं अत्यंत महागडं षटक. रिव्हर्स अटेम्प्ट केलाय. पुन्हा चेंडू हवेमध्ये. थोडंसं एलिव्हेशन कमी पडते, ताकद थोडीशी कमी पडते शेताच्या चेंडूच्या मागे आणि तोपर्यंत चेंडू कव्हर करते. तोपर्यंत प्रवीणला ते संधी मिळते 2 धावा घेण्याची आणि 2 धावा ते पूर्ण सुद्धा होत आहेत. गुड रनिंग म्हणजे विकेट. 2 विकेटच्या मध्ये अप्रतिम आणि वेगाने मात्र 2 धावा कंप्लीट झाल्यात त्या व्हेरी कॉन्फिडेंटली फ्रॉम प्रवीण अँड सूरज. सूरजला अजून स्वतःचं खातं उघडायचं आहे, पण प्रवीण सुद्धा एका बाजूने खूप चांगला लढा देतोय, किल्ला लढवतोय, चांगली बॅटिंग करतोय. धावसंख्या 18. बघताय चेंडू लाईन निश्चितच चुकीचे. लेगस्टिकच्या बाहेर चेंडू. पायाच्या मागून यष्टी वाकवण्याचा प्रयत्न होता, यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न होता, पण चेंडू दिशा सोडून जातोय, यष्टी सोडून जातोय. दिशाहीन गोलंदाजी आणि धावसंख्येत होती ती भर धावसंख्या. धावफलकावर 19 धावा. षटक क्रमांक 2 पॉवर प्लेचं अत्यंत महागडं. पुन्हा रिव्हर्स अटेम्प्ट करायचा प्रयत्न. चेंडू एक्झॅक्टली कुठे ब्रश झाले पंचांनी बघितलंय. पंचांकडे लाऊड अपील निश्चितच केलंय, पण पंचांवर त्याचा काहीच इम्पॅक्ट नाहीये, काहीच फरक नाहीये. 1 मोर डॉट. कमबॅक करत असताना या षटकात गोलंदाज महेश. धावसंख्या कायम आहे. धावफलक करते एकूण 19 धावा. स्टेप आउटून खेळला. ऑन साईडला गॅप मध्ये एक्झिक्यूट केलाय. वाईडिश लॉंग ऑन बाउंड्रीच्या बाहेर त्यांच्या डगआउटच्या दिशेने चेंडू जातोय. सीमारेषे बाहेर. 1 बाउन्स ओव्हर द रोप. चौकार. क्रिकेट खेळाचा जल्लोष होतो या साऱ्यांचा. आज शेंदुरून गावानं चषक ठेवलाय SPL नावाचा. आज शेंदुरून गावानं चषक ठेवलाय SPL नावाचा.
SPL नावाचा चषक शिंदरूण गावाने ठेवला आहे. चौकार धावसंख्येने वेग पकडलाय. 2 षटकाकडे धावसंख्या पाहत आहोत आपण. धावफलकावर अंकित झाली आहे. पंढरीनाथ पाटोळे मला सांगतायत एकूण 23 धावा धावफलकावर, 11.5ची गती 2 षटकात राखली आहे. या षटकात तब्बल 20 धावा खर्च केल्या आहेत. यामध्ये आपण चौकारांची संख्या जर बघितली तर 4 चौकार आहेत, 1 डबल आहे, 1 नो बॉल आणि 1 वाईड. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा सेकंड स्पेलमध्ये अरुण. धावसंख्येला जर लगाम लावायचा असेल, अंकुश लावायचा असेल, निश्चितच अरुणला चांगलं षटक टाकावंच लागेल ॲज कम्पेअर टू फर्स्ट ओव्हर. पहिल्या षटकात सुद्धा अशीच गोलंदाजी केली होती. एक अप्रतिम षटक हाताळलं होतं पॉवर प्लेचं. 3 धावा खर्च केल्या, विकेट मिळाली नाही, पण या षटकात निश्चित तर मधली यष्टी इथे वाकवली ती अरुणने. पहिल्या षटकात 3 धावा निश्चितच खर्च केल्या, फक्त 3 धावा. इकॉनॉमिकल षटक हाताला, विकेट मिळाले, पण या षटकामध्ये त्याची ती कमतरता इथे मात्र पूर्तता करत असताना आपल्या विकेटसाठी, आपल्या संघासाठी 2 यांनी धक्के दिले मैदानावर. दोन्ही आघाडीचे फलंदाज तंबूत परतले आहेत. प्रवीण एका बाजूने 21 धावांचा अप्रतिम बॅटिंग केली. त्यानंतर नॉस्ट्रायकिंग एंडला सूरज होता, सूरजला सुद्धा त्यांनी बाद केलं. एकही धाव अंकित करू दिली नाही सूरजला. तर 2 फलंदाज विवादात मैदानाच्या आतमध्ये रुपेश आणि त्याच्यासोबत आता मात्र आलाय तो SK आरज. आरज ऑन स्ट्राईक. धावसंख्या स्थिरावली आहे, धाव फरकावर ती कायम 24 धावा, 24 ऑन द बोर्ड. अरुण जबरदस्त इम्पॅक्ट या षटकामध्ये गोलंदाजीमध्ये अरुणच्या. आउटसाइड टू आउटस्टम स्क्वेअर कट काढण्याचा प्रयत्न, पाठला केला चेंडूचा अँड गुड बॉलिंग परफॉर्मन्स फ्रॉम अरुण. सुपर बॉलिंग फ्रॉम सरयू. क्रिकेट विथ द रिस्पॉन्सिबिलिटी, आणि ती रिस्पॉन्सिबिलिटी मला पाहायला पाहिजे गोलंदाजीमध्ये म्हणजे अरुणच्या सुपर बॉलिंग परफॉर्मन्स. हो, अजून एक चांगला चेंडू, ब्युटिफुल डिलिव्हरी. देर इज नो मुवमेंट फ्रॉम द बॅट्समन. संधी अजिबात देत नाहीये मात्र जागेवर हल्ल्याची, आणि काय गोलंदाजी केली षटकामध्ये. अजून एक चांगलं षटक, अजून एक अप्रतिम षटक, अजून एक कंजूस षटक, अजून एक इकॉनॉमिकल षटक पार पडतंय ते अरुणचं. आणि या षटकात धावा खर्च केले फक्त आणि फक्त 2 षटकांचा स्पेल पूर्ण केला, एकही निर्धाव नाही, फक्त 4 धावा आणि 2 गडी बाद. सुपर बॉलिंग फ्रॉम अरुण. नवीन गोलंदाजी मार्कवर गणेश येतोय. तिसरा फ्रेश गोलंदाज वापरलाय संगनायकाने. पहिलं षटक आपण अरुणचं बघितलं 3 धाव्यांचं, नंतर आपण बघितलं महेशचं तब्बल 20 धाव्यांचं. पण नंतर मात्र धावसंख्येला पुन्हा एकदा कंट्रोलमध्ये आणत असताना फक्त 1 धाव खर्च केली. आणि 3 षटकाकडे आपण धावसंख्या जर बघितली, मला सांगतायत पंढरीनाथ 24 धावा 8च्या गतीने. गणेश ज्युनियर येतो गोलंदाजी मार्कवर. पहिला चेंडू स्ट्रेट खेळायचा प्रयत्न होता, हलकासा चेंडू यष्टीच्या बाजून निघून जातोय. व्हेरी गुड डिलिव्हरी फ्रॉम गणेश. 24 लॉस ऑफ 2. जो संघ 2 षटकाकडे चांगली बॅटिंग करत होता, तिसऱ्या षटकात मात्र त्या धावसंख्येला मात्र खिंडार लावलाय. ऑप्शनच्या बाहेर चेंडू आणि कॉट बिहाइंड. छेडखाणी करण्याचा प्रयत्न आउटसाइड एज, आणि मात्र यष्टीच्या मागे कॉट बिहाइंड. धक्का लागतोय तो तिसरा, आणि गोलंदाजी या षटकामध्ये गणेश छाप सोडतोय. सुपर बॉलिंग परफॉर्मन्स. एक वेळ अशी होती की 23 धावांसह एकही फलंदाज बाद झाला होता, पण तिथून मात्र सुरुवात झाली आणि ती सुरुवात अरुणने करून दिली. अरुणने पहिल्याच विकेट मिळवली, त्यानंतर अजून एक विकेट त्या षटकात आपण पाहिली. आणि आपण जर धावसंख्या आपण जर बघतोय तर मला सांगतात पंढरीनाथ ज्या 24 धावांसह अजून एक धक्का लागतोय आणि तिसरा फलंदाज तंबूत परततोय. प्रवीण, सूरज आणि रुपेश आघाडीचे 3 फलंदाज तंबूत परतलेत. 5व्या क्रमांकावर या संघाचा संघनायक स्वतः अजित फरडे. 24 लॉस ऑफ 3. इथून कमबॅक करावं लागेल, इथून मात्र काउंटर अटॅक सुरू करावं लागेल. इथून दाखवावं लागेल की आपल्या संघाकडे सुद्धा जबरदस्त बॅटिंग आहे, आणि ती मात्र करून दाखवावी लागेल ती कॅप्टनला. नॉस्ट्रायकिंग एंडला आरज, स्ट्रायकिंग एंडला अजित, आणि गोलंदाज पुन्हा गोलंदाजी मार्फत गोलंदाज सज्ज होतो तो ज्युनियर गणेश. हो, बॉटम हँड फुलटॉस चेंडू आहे, ऑफ ड्राईव्ह केलाय.
आणि तोपर्यंत कंप्लीट होती ती चेंडूवर एक धाव नो बॉल कॉल केलाय ओव्हर द वेस्ट. B1 होता हा चेंडू ओव्हर द वेस्ट होता. फुल टॉस चेंडू एक्झिक्यूट करत असताना कव्हर्समध्ये शॉर्ट कव्हर रिझनमध्ये चेंडू कव्हर केला जाईल तोपर्यंत एक धाव कंप्लीट केली. पुढचा चेंडू असेल तो फ्री हिट फॉर आरज. 26 ऑन बोर्ड. हा चेंडू फ्री हिट होता. पायाच्या मागून एसटी वाकवली निश्चितच पण फलंदाज बाद नसेल. काय गोलंदाजी केली आहे षटकामध्ये. एकमेव चेंडू एक्सपेरिमेंट करण्याचा प्रयत्न अजितच्या समोर त्याने बीमर टाकला पण पुढचा चेंडू फ्री हिटचा होता तो बॅट्समनसाठी पण बॅट्समन तिथून मात्र चकतोय आणि बरोबर चेंडू दोन पायांच्या मधून जाऊन एसटीवर हिट होत असताना फलंदाज बाद नसणार आहे कारण फ्री हिटचा चेंडू होता. डॉट बॉल अगेन. इम्प्रेसिव्ह स्पेल फ्रॉम गणेश अँड बिफोर अरुण. सुपर बॉलिंग परफॉर्मन्स अरुणकडून. 2 षटकं एकी निर्धाव नाही. धावा खर्च केले ते 4 आणि 2 गडी सुद्धा बाद केले ते अरुणने. गुड बॉलिंग. हो ब्युटिफुल डिलिव्हरी. फुल लेंथ आहे ओळखू शकला नाहीये स्ट्रायकिंग एंडला आरज आणि सातत्याने तिथे डॉमिनेट होत असताना सुपर बॉलिंग. काय गोलंदाजी केली आहे. या इनिंगमध्ये जर महेशचं षटक जर सोडलं ना तर बाकी कुठल्याच षटकात मोठे फटके मारण्याची संधी देत नाहीये चरीव संघाचे गोलंदाज. सुपर बॉलिंग. इट्स अ समथिंग एक्स्ट्राऑर्डिनरी टॅलेंट. थांबून एक्झिक्यूट करायचा प्रयत्न होता. सुपर 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 अँड सुपर बॉलिंग परफॉर्मन्स. काय गोलंदाजी केली आहे. एक छाप सोडत असताना या स्पर्धेमध्ये नॉकआउट स्टेजमध्ये आम्ही काय करू शकतो किंवा नॉकआउट स्टेजला येत असताना आम्ही मागे वळून बघू शकत नाही असं चित्र उभारलंय ते चरीव संघाने आणि साई एक्वेरिया स्पोर्ट्सच्या माध्यमातून. काय गोलंदाजी अफलातून गोलंदाजी पाहायला मिळते. 12व्या खेळून तयार राहायचंय पाणी घेऊन. 5 चेंडू सातत्याने निर्धाव आहेत ते आरजकडून. ऑन साईडला स्पेल फटका एक्झिक्यूट केला डीप स्क्वेअर लेगमध्ये आणि तोपर्यंत या षटकात फक्त आणि फक्त आली ती या चेंडूवरती एक धाव, एक विकेट, एक नो बॉल सुद्धा आहे फ्री हिटचा सॉरी बीमरचा आणि त्याजवळ एक धाव. अशा एकूण फक्त 3 धावा खर्च केल्यात. 1 विकेट मिळवली आहे आणि अप्रतिम इकॉनॉमिकल षटक. चला पाणी घेऊन जायचं ताबडतोब. 4 षटकांचा खेळ समाप्त होते. मागचा पण जर सामना जर बघितला मागे वळून तर मागच्या सामना आपण बघितलं की जेव्हा फलंदाजी केली ती छत्रपती स्पोर्ट्स पाषाण या संघाने अवघ्या 20 धावा अंकित झाल्या होत्या पण इथे मात्र बघतोय आपण अजून थोडंसं पुढे गेला हा संघ आणि धावा अंकित केले. धावफरक करता एकूण 27 धावा आणि बघायचं यासाठी त्यांनी गडी जे गमावले ते एकूण मला सांगते पंढरीनाथ ते एकूण 3 फलंदाज बाद झालेत. बाद होणारे फलंदाज प्रवीण खूप जबरदस्त इम्पॅक्ट 21 धावांचं योगदान दिलं. त्यानंतर आपण जर बघितलं सूरज त्याच्यासोबत आला तर सुद्धा तंबूतपूरला एकही धावसंख्या न नोंदवता तर रुपेश आपल्या बॅटमधून जास्त इम्पॅक्ट देऊ शकला नाही. फक्त एक धाव कंप्लीट करू शकला आहे आणि बघायचं आहे कॅप्टनच्या खांद्यावर खूप मोठी दारोमदार असेल जेव्हा अजित फडते मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करेल. त्यासोबत आलेला आरज आतापर्यंत या स्पर्धेमध्ये या सामन्यामध्ये 6 चेंडू त्याने खेळलेत आणि 6 चेंडूत फक्त आणि फक्त एक धाव कंप्लीट करू शकला आहे. त्यामुळे समीकरण आपण पाहतो 4 षटकांचा खेळ ते समाप्त होतोय आणि 4 षटकांची धावसंख्या अत्यंत माफक आहे. अवघ्या 27 धाव धावफलकावर आणि 3 गडी बाद. नेक्स्ट मॅच टॉससाठी रेडी राहायचे कॅप्टन्स नाही ते म्हणजेच आवाज पाली संघ आणि त्याचबरोबर टायगर स्पोर्ट्स आसनोली या संघाने या येणाऱ्या 4 षटकानंतर टॉस केला जाईल आणि जेव्हा 4-5वं षटक इथे सुरू होईल कॉमेंटपासून थोडंसं आपण बदल करूया. या आपण येऊया या सत्रामध्ये पुन्हा एकदा सोमनाथ खाडेचा आवाज. धन्यवाद. हॅलो 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 चेक. धन्यवाद प्रसाद सर. षटक क्रमांक 5 चालू होत आहे. गोलंदाजी मार्गवरती आहे. नवीन गोलंदाज बघायला मिळेल. गणेश सिनियर आणि समोर फलंदाजी करत असताना सुद्धा चेरवली संघाचा सिनियर खेळाडू SK आरज नामवंत फलंदाज आहे आणि त्याच्याकडून अपेक्षा खूप साऱ्या असतील. पहिला चेंडू फेस करत असताना यावेळेस फटका फसलेला चेंडू झेलबाद करताना मात्र अपयशी झाला हा क्षेत्ररक्षक. पहिल्या चेंडूवरती संधी निर्माण केली होती बाद करण्याची मात्र ही संधी इथून दवडली आहे.
सोपा झेल होता. हा झेल मात्र धरणीला दान करत असताना बघायला मिळाला. हा क्षेत्ररक्षक आणि एस के आरजला मिळाले जीवदान. गोलंदाजी मार्कवरून गोलंदाज गणेश सिनियर षटक क्रमांक 5 मार्गस्थ आहे आणि स्वतःसाठीचं हे पहिलं षटक. अजितसाठी फटका चांगला बघायला मिळतोय. व्ही शेप मध्ये एक्झिक्यूट केलाय. जबरदस्त फटका, प्रॉपर टायमिंग, चेंडू लॉंगर बाउंड्रीच्या बाहेर, हा चौकार. अजित एक लिजेंडरी क्रिकेटर आहे. शहापूर टेनिस क्रिकेट विश्वामध्ये आम्ही नेहमीच सांगत असतो, एक मोठं नाव. स्ट्राईक वरती आल्या आल्या मात्र चौकार वसूल केलाय. गुड शॉट. गणेशचा हा चेंडू यावेळेस चौकार आल्यानंतर सेन्सिबल क्रिकेट दाखवलं. अनुभवी खेळाडूचं हे लक्षण असतं. पहिल्या चेंडूवरती 4 धावा आल्या, तदनंतर सिंगल इथून पूर्ण केली आहे. अजित स्ट्राईक चेंज करतोय. स्ट्राईक वरती यावेळेस बघायला मिळेल एस के आरज. दोनही मातब्बर फलंदाज आहेत. चिरवली संघासाठी गेले कित्येक वर्ष सेवा करणारे हे खेळाडू. गणेशचा हा चेंडू यावेळेस आशाळभूत नजरेनं पंचांकडे दाद मागत असताना एस के आरज कदाचित वाईट चेंडू दिला जाईल असं वाटत होतं, मात्र अचूक दिशा चेंडूची पंचांनी वैध घोषित केलंय. जबरदस्त चेंडू बघायला मिळाला. निर्धाव स्वरूपात संपन्न होत असताना एस के आरजला आपण पाहतो एक आगळा वेगळा स्टान्स, ऑफस्टिकच्या बाहेर उभा असताना. या वेळेला इनसाइड आउट फटका बघायला मिळतोय. चेंडू हवेमध्ये आहे, झेल टिपला जातोय आणि एस के माघारी परततोय. फलंदाज बाद होतोय. चिरवली संघाला धक्का. चौकाराचं प्रत्युत्तर दिल्यानंतर खुश झालेला गोलंदाज बघायला मिळाला. गणेश सिनियरच्या माध्यमातून एक महत्वाचा हिरा टिपत असताना चिरवली संघाला मोठा हादरा दिलाय. एसकेला माघारी पाठवलाय. नवीन फलंदाज मैदानात जातोय. विकास आणि अजित या खेळाडूंवरती मात्र जबाबदारी आहे. 5वं षटक मार्गस्थ. फुलटोज अजितच्या बॅट मधनं निघाले हा धमाका. स्वीट साऊंड फ्रॉम द बॅट. षटकार. बाहेर पाठवत असताना 6 धावा इथून धावफलकावरती अंकित होतील. धावफलकावरती वाढ होताना बघायला मिळते. 39 ऑन अ स्कोर बोर्ड. अजित ही इज ऑन अ फायर. सेट झालाय आणि त्याच्या बॅटमधनं आलेला हा धमाका. एक चौकार आणि एक षटकाराच्या मदतीनं 12 धावांवरती खेळत असताना अजित. जोपर्यंत अजित मैदानावरती आहे तोपर्यंत मात्र चिरवलीकरांच्या अपेक्षा त्याच्याकडून खूप असतात. अपेक्षांवरती खरं उतरत असताना स्वतः कर्णधार लीडिंग फ्रॉम द फ्रंट समोर येऊन एक जबाबदारी स्वीकारत असताना हा फलंदाज बघायला मिळतोय. गेली कित्येक वर्ष या खेळाडूला आपण सर्वांनी अनुभवलंय. क्रिकेट खेळत असताना एक चांगला क्रिकेटर. स्वतःच्या वैयक्तिक आयुष्यात जरी असेल तरी एक यशस्वी व्यक्तिमत्व आणि शहापूर टेनिस क्रिकेट विश्वामध्ये एक अदबीनं ज्याचं नाव घेतलं जातं तोच अष्टपैलू व्यक्तिमत्व, अष्टपैलू खेळाडू अजित फर्डे. जबरदस्त फलंदाजी अद्यापपर्यंत. वैयक्तिक 12 धावांवरती खेळतोय. यावेळेस स्ट्राईक चेंज झाली आहे. षटक क्रमांक 6 चालू होत आहे. गणेश ज्युनियर युवा गोलंदाज. विकास फटका बघायला मिळतोय. चेंडू चाललाय सीमारेषेच्या दिशेनं, मात्र जबरदस्त फिल्डिंग बघायला मिळाली. चेंडूला अडवला. एकच धाबेवरती संतुष्ट राहावं लागतं. स्ट्राईक चेंज केली आहे विकासनं. पहिल्या चेंडूवरती अजितला मात्र इथून संधी मिळते. स्ट्राईक वरती असेल गणेश ज्युनियर नावाचा गोलंदाज. जबरदस्त गोलंदाजी करत असताना आपल्याला संघासाठी एक चांगलं षटक त्यानं यापूर्वी हाताळलं. अजितसाठी यावेळेस फुल टोज. अजित सांगतोय गोलंदाजाला थँक्यू सो मच भावा. या गे 6 धावा. षटकार.
अजित फुलटो चेंडू बघितला, नजरेमध्ये भरलेला हा चेंडू 6 धावांसाठी पाठवत असताना गुड शॉट आणि आश्वासक फटका बघायला मिळाला 6 धावांचा आणि अजितचा आत्मविश्वास इथून वाढलेला बघायला मिळतोय. या वेळेला लेग कटर बघायला मिळाला, ऑफस्टिकच्या बाहेर टाकलाय, थोडासा स्विंग होणारा हा चेंडू अजितच्या बॅट पासनं थोडासा दूर राहतोय आणि निर्धाव स्वरूपात बघायला मिळाला. कमबॅक करतोय युवा गोलंदाज आहे, मात्र अतिशय चांगली गोलंदाजी यापूर्वीच्या षटकामध्ये त्याच्या माध्यमातून बघायला मिळाली. या षटकात थोडासा महागडा, यावेळेस पुन्हा एकदा वळण घेणारा हा चेंडू अजितला मात्र मोठा फटका खेळायचा होता, बॅट स्विंग निघून गेला आणि चेंडू मात्र स्लोवर होता. गुड बॉलिंग, गुड कमबॅक. गणेश ज्युनियरच्या माध्यमातून चाललेलं हे षटक क्रमांक 6 संघासाठीच 6 आणि स्वतःसाठीच हे दुसरं षटक. चांगली गोलंदाजी. या वेळेला पुन्हा एकदा चांगला चेंडू बघायला मिळाला, शेवटच्या मोमेंटला चेंडू वळण घेत होता, नजर शेवटच्या क्षणापर्यंत चेंडूवरती निश्चितच अजितची होती, मात्र उत्तर नव्हतं या चेंडूवरती. गुड बॉलिंग. शेवटच्या मोमेंटला हा चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावला. व्हॉट अ बॉलिंग परफॉर्मन्स. यावेळेस पुन्हा एकदा थोडासा लेग स्टिकला सोडून जाणार हा चेंडू, पंच जयसर आमच्याकडे वळाले आणि वाईट घोषित केलंय. अवांतरची एक धाव धावफलकावरती ऍड होतीये. 47 धावा. जबरदस्त काटेकी टक्कर आपल्याला बघायला मिळते. आजूबाजूच्या गावातीलच हे दोन संघ आहेत आणि ताकदवर संघ. यावेळेस पुन्हा एकदा अगदी समोरून चेंडूला रिलीज केला आणि बाहेरच्या बाजूला वळण घेणारा हा चेंडू, आउटस्विंग स्वरूपाचा चेंडू. गुड बॉलिंग, व्हॉट अ बॉलिंग परफॉर्मन्स. युवा गोलंदाज आहे आणि इथून जबरदस्त गोलंदाजीची प्रात्यक्षिक मैदानावरती दाखवत असताना षटक क्रमांक 6 जे मार्गस्थ होतं ते इथून संपन्न झालं आणि धावफलकावरती आपल्याला बघायला मिळतात 6 षटकांच्या समाप्तीनंतर 47 धावा, 4 गडी बाद, 47 स्कोर बोर्डवरती आपल्याला बघायला मिळतात. धावफलक जर पाहिलं तर चांगलं बघायला मिळतंय. अजित सारखा फलंदाज अद्यापपर्यंत अबाधित फलंदाजी करतोय. जबरदस्त फटके त्याच्या बॅटमधनं अद्यापपर्यंत आलेले बघायला मिळाले. 2 षटकार आणि 1 चौकाराच्या मदतीनं जबरदस्त खेळ त्याच्या माध्यमातून आपण पाहिलाय. अजित आणि विकास आहे सोबतीला. विकासला एक चांगली मदत करावी लागेल. धावफलकाचा जर विकास करायचा असेल तर विकासला चांगली फलंदाजी करावी लागेल. बॅटिंग पॉवर प्ले दिला जातोय, कॉल केला जातोय फलंदाजाच्या माध्यमातून. धावसंख्येला मोमेंटम देण्याचा हा प्रयत्न असेल. या प्रयत्नामध्ये अजित आणि विकासला यश मिळेल का हे पाहणं खूप गरजेचं, कारण समोर गोलंदाज आपल्याला बघायला मिळतोय, ताकदवर गोलंदाज गणेश सिनियर संघाचा अतिशय महत्वपूर्ण गोलंदाज आहे. षटक क्रमांक 7 मार्गस्थ झालंय. गणेश सिनियर राईट आर्म राऊंड द विकेट सज्ज झालाय. स्ट्राईक वरती विकास पहिल्या चेंडूचा सामना फेस करेल. षटक क्रमांक 7 बॅटिंग पॉवर प्लेचं हे षटक आहे. या वेळेला ऑन साइडला फटका बघायला मिळतोय. अलॉंग द कार्पेट चेंडू चाललाय सीमारेषेच्या दिशेनं. गुड फिल्डिंग. थ्रो सुद्धा चांगला बघायला मिळाला. 1च धाव. विकासनं मात्र हे ठरवलंय की आपण सिंगल घ्यायची आणि अजितला जास्तीत जास्त स्ट्राईकवर ठेवायचं. ही एक स्ट्रॅटेजी असू शकते. जेवढे जास्त चेंडू अजित फेस करेल तेवढं मात्र चिरवली संघासाठी निश्चितच फायद्याचा असणार आहे. स्ट्राईक वरती अजित असेल आणि समोर गोलंदाज सुद्धा मातब्बर. जर आपण पाहिलं दोनही बाजूला एक अजित एका बाजूला आणि गणेश सिनियर एका बाजूला, एक बेस्ट कॉन्टेस्ट बघायला मिळेल. एक बॅटल, एक चांगलं बॅटल बघायला मिळेल. या वेळेला गोलंदाजाच्या डोक्यावरून खेळून काढलेला हा फटका. क्षेत्ररक्षक वेगानं चेंडूवरती आला आणि या चेंडूला मात्र एकाच धाबेवरती समाप्त केला. जबरदस्त चेंडू होता, तितकाच चांगला फटका. क्षेत्ररक्षण सुद्धा चांगलं बघायला मिळालं. गुड क्रिकेट. अशाच प्रकारच्या क्रिकेटची अपेक्षा संपूर्ण चाहत्यांना असते, संपूर्ण डगआउटला असते आणि संपूर्ण आयोजन कमिटीला सुद्धा अशीच अपेक्षा. गुड क्रिकेट. यावेळेस विकास पुनश्च एकदा अलॉंग द कार्पेट. क्षेत्ररक्षक सज्ज. 1च धाव. एकेरी धाबेवरती समाधान मानावं लागतंय. बॅक टू बॅक 3 सिंगल आपण या षटकामध्ये पाहतोय. समोर गोलंदाजी ताकदीची बघायला मिळतीये. फलंदाज सुद्धा ताकदवर आहेत आणि आपल्या ताकदीवरती काम करत असताना दोनही बाजूनं गोलंदाज सुद्धा तितक्याच
मेहनतीनं गोलंदाजी करतोय तितक्याच मेहनतीनं फलंदाजी सुद्धा चालू आहे. स्ट्राईक वरती अजित ऑप्टिकच्या बाहेर येऊन जबरदस्त फटका, पॉइंटच्या डोक्यावरून चेंडूला भिरकावून दिलाय. आउटफील्ड फास्ट आहे, चेंडू थांबणार नाही. पंचमेक्या सरांचा इशारा, हा चौकार. सुरुवातीचे 3 चेंडू संयमी खेळला, तदनंतर मात्र हा मोठा प्रहार. 4 धावा धावफलकावरती पाहिल्या तर धावफलकाची उंची वाढतीये. 54 धावा धावफलकावरती. या चौकारानं वेगानं धावफलक पुढे सरकत आहे. गणेश सिनियर वरती चढवलेले आक्रमण. अजित नामवंत खेळाडू आहे, अनेक वर्षाचा अनुभव त्याच्या पाठीशी आणि अनुभवाची शिदोरी इथून मात्र खोलत असताना हा चौकार आलाय आणि धावफलकाची गती इथून पुन्हा एकदा त्याला प्राप्त झाली आहे. मोमेंटम प्राप्त होईल का? हे पॉवर प्लेचं षटक आहे आणि या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा जमवायच्या, हे मात्र उद्दिष्ट. शॉर्ट पिच चेंडू, या वेळेला गती कमी होती, निर्धाव स्वरूपात समाप्त झालाय. गुड बॉलिंग, चांगलं कमबॅक करत असताना गोलंदाज गणेश सिनियर. पंचांकडे वाईट साठी दाद मागितली जाते, मात्र वैद्य चेंडू, अतिशय चांगला चेंडू बघायला मिळाला. 7वं षटक बॅटिंग पॉवर प्लेचं हे षटक आहे. षटकातला शेवटचा चेंडू. या वेळेला बॅट स्विंग फास्ट होतं, मात्र बॅटचा आणि चेंडूचा संपर्क नाही. बॅक टू बॅक दुसरा निर्धाव चेंडू आलाय. 7 षटकं संपन्न झाली आणि धावफलकावरती जर आपण नजर मारली तर पंढरीनाथ सरांच्या शुभ हस्ते आपल्याला बघायला मिळते धावफलकावरती 54 धावा. 4 गडी बाद 54 धावा संदेश स्पोर्ट्स चेरवली संघाची. गोलंदाजी मार्कवरती परिवर्तन केलं जातंय. 8वं षटक, शेवटचं षटक गोलंदाजीसाठी सज्ज झालंय. गोलंदाज रवींद्र एक लिजेंडरी क्रिकेटर आहे आणि जबाबदारी आपल्या खांद्यावरती घेत असताना शेवटचं षटक अतिशय महत्वाचं षटक असेल. या षटकामध्ये जेवढ्या जास्त धावा येतील त्या धावा मात्र निर्णायक ठरतील. 7 षटकांची समाप्ती, धावफलकावरती 54 धावा. इथून आक्रमण चढवावं लागेल. विकास आहे स्ट्राईक वरती आणि धावफलकाचा विकास मात्र त्याला करावा लागेल. 8 षटकांचा सामना, कमीत कमी 70 ते 80 धावा तुमच्या पाठीशी असणं खूप गरजेचं असतं. ज्या वेळेला सेकंड इनिंग मध्ये तुम्ही गोलंदाजीसाठी उतरत असता त्यावेळेला तुमच्या गोलंदाजांना एक मदत राहणं गरजेचं असतं. या 70 ते 80 धावा तुमच्या खात्यात असाव्यात अशा अपेक्षेनं फलंदाजी करेल विकास. डगआउटला अपेक्षा, गोलंदाजी मार्कवरती रवींद्र. पहिला चेंडू, लेग ब्रेक करायचा प्रयत्न, मात्र लेग स्टिकच्या जास्त बाहेर. पंच जयसरांचा हा वाईटचा इशारा. धावफलकावरती वाढ होतीये. 55 धावा आपण धावफलकावरती पाहू शकतो. शेवटचं षटक आहे. गोलंदाजावरती प्रेशर निश्चितच असेल आणि फलंदाजावरती सुद्धा प्रेशर आहे. या वेळेला अगदी चकवा देणारा चेंडू, टप्पा लेग स्टिकच्या बाहेर पडला आणि वळण घेत आतमध्ये जात असताना अगदी यष्ट्यांच्या वरून जाणारा हा चेंडू. गुड बॉलिंग, अगदी फ्लायटेड डिलिव्हरी बघायला मिळाली. स्लोवर वन हाताळत असताना चांगला चेंडू, स्विंग करत असताना एक चांगली डिलिव्हरी बघायला मिळाली. 8वं षटक आहे. टाळ्यांचा कडकडाट संपूर्ण पाठी राख्यांचा. यावेळेस चेंडू हवेमध्ये आहे. विकास या वेळेला बाद होताना बघायला मिळेल. लागलाय धक्का. धक्का क्रमांक 5वा संदेश स्पोर्ट्स चेरवली संघाला. आज शेंद्रून गावानं चषक ठेवलाय SPL नावाचा. आज शेंद्रून निश्चितच शेंद्रून गावाची आणि आमच्या संपूर्ण परिसराची आणबान शान, एक मानाची, अभिमानाची, प्रतिष्ठेची ही स्पर्धा टेनिस क्रिकेट विश्वामध्ये अगदी प्रेमानं पाहिली जाते. आयोजकांवरती असणारं प्रेम आपल्याला बघायला मिळतंय. सातत्यानं मैदानावरती असणारी गर्दी, व्यासपीठावरती असणारी गर्दी, संपूर्ण चाहत्यांचं आणि संपूर्ण मान्यवरांचं पुनश्च एकदा स्वागत करूया. जाऊया मैदानावरती ज्या ठिकाणी जबरदस्त फाईट चालू आहे. फुलटो चेंडू, फ्लायटेड डिलिव्हरी बघायला मिळाली. अजितच्या बॅटमधनं चेंडू वेगानं सीमारेषेच्या दिशेनं जात असताना बघायला मिळाला. 1 धाव पूर्ण केली आहे. दुसऱ्या धावेचा हा प्रयत्न या वेळेला आणि विकेट मात्र सॅक्रिफाईस करावी लागली. अजितला स्ट्राईक पाहिजे होती. फलंदाज बाद होतोय. 6वा धक्का बसला चेरवली संघाला. नावानं चषक ठेवलाय SPL नावाचा.
8वं षटक मार्गस्थ. रवींद्रनी आल्यानंतर मात्र एक चांगला ग्रिप पकडलीये. मोमेंटम शिफ्ट करणार हे षटक बघायला मिळत आहे. अजितसाठी पुनश्च एकदा यावेळेला वेग होता या चेंडूवरती. अजितला वाटलं कदाचित वळण घेणारा हा चेंडू असेल, मात्र या चेंडूवरती वेग प्रचंड बघायला मिळाला. शेवटच्या मोमेंटला अगदी खांद्याला झटका देत असताना हा चेंडू वेगानं रिलीज केलाय. निर्धाव स्वरूपात समाप्त झालाय. 8वं षटक मार्गस्थ आणि सामना अतिशय डोलायमान अवस्थेमध्ये बघायला मिळतोय. रवींद्रचा हा चेंडू यावेळेस फ्लाइट डिलिव्हरी आणि फ्लाइटच्या दिशेनं पाठवत असताना चेंडू फार अवे लॉंग लॉंग बिग वे षटकार. एसपीएल भरले शिद्रुन गावाला जल्लोष क्रिकेट सामन्यांचा. एसपीएल भरले Thank you. शिद्रुन गावाला. एक क्रॅकिंग फटका बघायला मिळाला. लॉकटेड हिट 6 धाबांचा हा आश्वसनीय फटका, जबरदस्त फटका. 6 धाबा. षटकार आल्यानंतर धावफलक पुढे सरकतय. यावेळेला शॉर्ट पिच पुल्ड इट अँड बॉल इज गोइंग आउट ऑफ द पार्क फॉर अ सिक्सर. बिग जबरदस्त फलंदाजी अजितच्या बॅटमधनं बघायला मिळाली. तब्बल 4था षटकार अजितच्या बॅटमधनं आलाय. गुड शॉट गुड बॅटिंग. धावफलक पुढे सरकवलं. 8 षटकांची समाप्ती होतीये. संदेश स्पोर्ट चेरवली संघाची धावसंख्या आपण जर पाहिली तर तब्बल 68 धावा धावफलकावरती बघायला मिळतात. एक फायटिंग टोटल या नॉकआउटच्या मॅच मध्ये उभं करत असताना जबरदस्त फलंदाजी चेरवली संघाच्या वतीनं अजितची पाहायला मिळाली. अडुसष्ट धावांचं या एसपीएल ला स्पेशल स्पॉन्सरशिप असते आणि अतिशय महत्वाचं हे व्यक्तिमत्व. एसपीएलच्या दृष्टिकोनातून जबरदस्त प्रेम त्यांचं सातत्यानं आम्हा सर्व लाडक्या आयोजकांवरती असतं. आदरणीय सुनीलजी भोंडिवले साहेबांचं आज शुभागमन होणार आहे. थोड्याच वेळात ते आगमन आपल्या सर्वांच्या समक्ष होईल. तत्पूर्वी मी विनंती करेल, पाली संघ आणि अस्नोली संघ या 2 संघादरम्यान बलाढ्य लढत आपल्याला बघायला मिळेल. यानंतरचा जो सामना असेल दोनही संघाचे कर्णधार चला नाणेफेकीसाठी यायचंय. 69 धावांचं टार्गेट असेल आणि हे टार्गेट चेस करत असताना मैदानावरती काय चित्र असेल या सर्व चित्राचं धावतं वर्णन करण्यासाठी पुनश्च एकदा मायक्रोफोन वरती जोडला जाईल आपल्या सर्वांच्या पसंतीतला आवाज, ज्या आवाजासाठी आपण सर्वजण सातत्यानं मैदानावरती गर्दी करत असतो, सातत्यानं आपण युट्यूब वरती गर्दी करत असतो. आमचे आदरणीय आदर्श अर्थातच प्रसादजी परब सर. धन्यवाद. हॅलो 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 थँक्यू सो मच सोमनाथ खाडे. जबरदस्त बॅटिंग अजित फरडेची पाहायला मिळाली. सुपर बॅटिंग परफॉर्मन्स. संघाला गरज होती तेव्हा कॅप्टन नॉक त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाला आणि त्याने आपली जी खेळी जी सजवली ती निश्चितच आक्रमक भूमिकेमध्ये फलंदाजी करत असताना शेवट षटकात ज्याप्रमाणे त्याने 2 षटकार वसूल केले आणि तब्बल धावेंचा जर आलेख बघितला तर आपल्या बॅटमधून अजितच्या बॅटमधून आपण जर धावा संख्या बघितली तर एकूण 35 धावा त्याने नाबाद कुठल्या आणि संघासाठी खूप महत्त्वाची आणि मोलाची भूमिका त्याने बजावली. 68 धावसंख्येचं योगदान पहिल्याच 8 षटकात पाहायला मिळालं आहे आणि 69 धावसंख्येचं लक्ष त्यांनी चरीव संघासमोर उभारलेलं आहे संदेश स्पोर्ट्स चेरवली या संघाने. नंतरच्या 4 षटकात तब्बल 41 धावांचा पाऊस पडलाय. पहिल्या 4 षटकात फक्त 27 धावा होत्या. तसंच चित्र आम्ही कालसुद्धा बघितलं होतं जेव्हा MJ स्पोर्ट्स दहिवली हा संघ प्रथम फलंदाजी करत होता. 4 षटकात अवघ्या 24 धावा, नंतरच्या 4 षटकात तब्बल 51 धावा या संघाने कुठल्या होत्या आणि मात्र जबरदस्त फाईट दिली होती. पण मात्र तो सामना ते पराभूत झाले आणि कौस्तुभ प्रतिष्ठान रॉयल स्ट्रायकर्स शही या संघाने थेट उपांत्य फेरीमध्ये प्रवेश केला. आवाज पाली संघ चला टॉससाठी रेडी राहायचं आहे. इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जाईल.
इनिंग ब्रेक झालेली आहे. निश्चित विनंती करतो टॉससाठी ताबडतोब यायचं आहे. चला आपण वळूया प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. इथे मात्र नाणेफेक केली जाईल आणि ते मात्र सज्ज आहेत सोमनाथ खाडे. धन्यवाद प्रसाद सर. नाणेफेक केली जाईल. प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आपण पाहतो आपल्या समवेत जोडला जातोय अस्नोली टायगर्स संघाचा धुरंधर टायगर, अर्थातच आमचा जवळचा मित्र भगवान बांगर आणि पाली संघाचा कर्णधार सुद्धा आपल्या समवेत आहेत. आदरणीय गायकर सरांच्या हस्ते यावेळेस नाणेफेक केली जाते. दोनही संघाच्या दरम्यान एक बलाढ्य लढत आपल्या सर्वांच्या समक्ष येईल. अस्नोली संघ छापा कॉलिंग आणि नाणेफेक जिंकतोय. लक फॅक्टर ऑन झालंय आणि गालावरती ग्लो. काय निर्णय असेल? आम्ही प्रथम फलंदाजी करू. धाडसी निर्णय. तुम्हाला लीग स्टेजमध्ये पण पाहिलं त्यावेळेस सुद्धा फलंदाजी केली होती आणि गोलंदाजांवरती विश्वास आहे की फलंदाजांवरती जास्त विश्वास असल्यामुळे हा निर्णय आहे? आज आमचे सर्व फलंदाज संघामध्ये आहेत. चांगली धावसंख्या उभारून पाली संघावर प्रेशर बनवण्याचा प्रयत्न करू. निश्चितच भगवान, तुला आम्ही लहानपणापासून पाहिलंय फलंदाजी प्रथम करायची आणि रन्स ऑन बोर्डचा प्रेशर सेकंड इनिंग मध्ये समोरच्या संघावरती द्यायचा असे तुझी स्ट्रॅटेजी सातत्यानं असते. यावेळेस थोडासा वेळ कमी आहे. शेवटचा प्रश्न असेल, या संपूर्ण आयोजनाबद्दल पुनश्च एकदा तुझ्याकडून आम्हाला नेहमीच ऐकायला आवडतं आणि यावेळेस पुन्हा एकदा ऐकायला आवडेल आयोजकांसाठी आणि आयोजनासाठी काय शब्द असतील तुझ्याजवळ? या आयोजनाबद्दल बोलायचं म्हणजे का आपण बोलू तेवढं कमी आहे. कारण राम पाटोळे, रामदादा, जित्तूदादा असतील, आपला वैभवदादा असतील, एकदम अतिशय मेहनत घेऊन हे जे आयोजन नियोजन करतात. आपलं बघतो इतर ठिकाणी मैदान आणि हे जे पूर्ण गोल सुसज्ज असं बनवलेलं मैदान एवढ्या कमी दिवसात अतिशय उत्तम. निश्चितच आपल्या सर्वांसाठी वानखेडेपेक्षा कमी नाहीये. जबरदस्त आयोजन आणि निश्चितच वानखेडेपेक्षा कमी नाहीये, लॉर्ड्स पेक्षा कमी नाही. भगवान, चांगला खेळ मित्र आणि यशस्वी हो. तुला खूप साऱ्या शुभेच्छा. नॉकआउटची मॅच आहे, महत्वाची मॅच आहे. सोबत आपल्या पाली संघाचा कर्णधार आहे. नाणेफेक जिंकल्यानंतर फलंदाजी स्वीकारली आहे. अस्नोली संघाला किती धावांपर्यंत रोखण्याचा तुमचा प्रयत्न असेल? 60 पर्यंत आम्ही त्यांना थांबवू शकतो. निश्चितच आवाज पाली संघ म्हटला म्हणजे गोलंदाजांचा तोफखाना असलेला संघ आपण नेहमीच संबोधलाय. आवाज पाली म्हटला म्हणजे गोलंदाजी तितकीच फलंदाजी सुद्धा मजबूत आहे. समोर टायगर स्पोर्ट्स अस्नोली आपल्या शहापूर मधला एक बलाढ्य संघ आहे. यावेळेस नॉकआउटची मॅच आहे, महत्वाची मॅच. खेळताना काही चेंज आहे की तीच टीम असणार आहे? चेंज नाही आहे, तीच टीम आहे. निश्चितच त्याच टीम सोबत खेळणार आहात. चांगले खेळा आणि यशस्वी व्हा. शो द गुड गेम. खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला सुद्धा. आणि वळूयात कॉमेंट्री बॉक्स मध्ये. त्या ठिकाणी जोडला जातोय आपल्या सर्वांचा लाडका आवाज, अर्थातच प्रसादजी परब सर. धन्यवाद. थँक्यू सोमनाथ अगेन. सुपर बॅटिंग, सुपर एक्झिक्युशन फ्रॉम गणेश सिनियर. अपिस्ट अँड पनिश्ड लॉफ्टेड कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळाला. ऑन साईडला क्रॉस बॅटेड शॉट तसे डीप मध्ये जज करतोय, प्रयत्न करतोय, पण त्याच्या प्रयत्नाने यश मिळत नाही. तोपर्यंत 2 धावायचा प्रयत्न असेल पण गणेशला नकार दिला तो स्ट्राईक एंड करून अरुणने. भरपूर हारागिरी, भरपूर आवाज मैदानाच्या आतमध्ये मात्र घोंगावतोय आणि दोन्ही संघासाठी महत्वाची लढत आहे. डू ऑर डाय सिच्युएशन. लक्ष गाठत आहे 69 धावेंचं आणि धावा आतापर्यंत अंकित झाले 6 धावा. समोर एक्झिक्यूट केला. वॉट अ शॉट. कॉमेंट्री बॉक्सच्या एक्झॅक्टली समोर चेंडू लँड होतोय आणि वेगाने ट्रॅव्हल सुद्धा होतोय. तो सीमारेषे बाहेर. चौकार. हरार क्रिकेट खेळाचा जल्लोष होतो या साऱ्यांचा. आज शेंद्रून गावानं चषक ठेवलाय SPL नावाचा. आज शेंद्रून गावानं चषक ठेवलाय SPL नावाचा. वॉट अ स्टार्ट फ्रॉम द बोथ बॅट्समन अरुण अँड गणेश. वॉट अ बॅटिंग. दोघांनी मात्र एक चौकार वसूल केला. एक आपण फटका तो मात्र अपिश कव्हर ड्राईव्ह बघितला, लॉफ्टेड शॉट बघितला तो डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्रीच्या बाहेर, आणि एक मात्र आपण फटका आता बघत आहोत म्हणजे अरुणच्या बॅटमधला स्ट्रेट ड्राईव्ह. कॉमेंट्री बॉक्सच्या एक्झॅक्टली समोर चेंडू आलाय आणि धावसंख्या दुहेरी अंकात 10 धावा. पहिले षटक गोलंदाज सूरजकडून. आतापर्यंत समीकरण आपण जबविल्या षटकामध्ये इक्वेशन 1 चौकार, एक सिंगल, 1 चौकार, 1 सिंगल. इनसाइड आउट. वॉट अ शॉट, वॉट अ एलिव्हेशन अँड वॉट अ कनेक्शन. चेंडू डीप एक्स्ट्रा बाउंड्रीच्या दिशेने 2 बाउन्स ओव्हर द रोप, सीमारेषा बाहेर. चौकार. शेंद्रून गावाने चषक ठेवलाय SPL नावाचा. आज शेंद्रून गावाने चषक ठेवलाय SPL नावाचा.
साई एकविराचं रिव्ह. वॉट ऑफ स्टार्ट फ्रॉम साई एकविराचं रिव्ह. चेसिंग द टोटल ऑफ 69 इन फ्रॉम द 8 ओव्हर. आणि अशाप्रमाणे जर फलंदाजी असेल तर निश्चितपणे की 5 ते 6 षटकांमध्ये सामना संपवण्याची ताकद हा संघ ठेवतोय. त्यांचे ओपनिंग बॅट्समन ठेवत आहेत. सुपर बॅटिंग सूरज. रिव्हर्सचा अटेम्प्ट. वॉट अ शॉट. काय इम्प्रुव्हायझेशन आहे. वॉट अ शॉट अँड वॉट अ कनेक्शन. ह्यूज अँड हँडसम ब्युटिफुल स्ट्रोक. चेंडू डीप बॅकवर्ड पॉइंट रेंज मध्ये सीमारेषे बाहेर. षटकार. संग येती हे दूर दूरून घेती सहभाग यात कशकान शिवरायन करीती वंदन मग सारे खेळती जिद्दीनं. वॉट अ स्टार्ट फ्रॉम द फर्स्ट ओव्हर. फ्लाइंग स्टार्ट. डॉमिनेटिंग स्टार्ट आणि एक विश्वसनीय सुरुवात आपल्या संघाला या दोन्ही फलंदाजांनी करून दिलेली आहे. गणेश आणि त्याच्यासोबत आलेला फलंदाज अरुण. आणि पहिल्या षटकात पॉवर प्लेचा अत्यंत योग्य वापर करत असताना सूरजला निश्चित आसमान दाखवलं, जमीन सुद्धा दाखवली आणि काय फटकेबाजी केली. सातत्याने चेंडू सीमारेषे बाहेर जात होते. 3 चौकार आणि एक उत्तुंग षटकार आपण पाहिला तो या पहिल्या षटकामध्ये. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज सज्ज होते तो एसके आरस. पहिला चेंडू. वॉट अ शॉट. बघा चेंडू ती सीमारेषे जवळ कनेक्ट होणार का. आणि इथे अप्रतिम झेल. गुड कॅच. सुपर कॅच. सुंदर झेल टिपलाय तो लॉंग ऑफला बरोबर स्क्रीनच्या समोर. आणि पहिलाच धक्का दिला या षटकामध्ये एसके आरज या संघाने, याच गोलंदाजाने. तिसरा पंच. फलंदाज बाद आहे त्यामुळे बाहेर जावं लागेल तुम्हाला. कारण जिथे चेल कव्हर केला गेला तिथे मात्र बरोबर खेळाडू त्या बाउंड्रीच्या आतमध्येच होता. कुठल्या प्रकारचा बॉडी बॅलन्स त्याचा गेलेला नाहीये त्यामुळे तिसरे पंच निश्चित कन्फर्म करत होते. आणि 1 फूट आतमध्ये निश्चित निरंजन सावंत सिग्नल देतात. 1 फूट आतमध्ये हा झेल टिपलाय. गुड कॅच. आणि फर्स्ट विकेट डाऊन ऑन 20 रन्स. पहिलाच धक्का लागला मैदानावर आणि फलंदाज बाद होतोय तो मैदानाच्या आतमध्ये कॅचआउटच्या स्वरूपामध्ये. तो म्हणजेच गणेश. न्यू बॅट्समन इन ॲट नंबर 3. अक्षय येतोय गोलंदाजीला. एसके. हो शॉर्ट ऑफ गुड लेंथ आहे. बाउन्स होते चेंडू. चेंडू डायव्हर्ट सुद्धा झालाय मागे. शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअरला चेंडू निघून जाईल. शॉर्ट फाईन लेगमध्ये सर्कलच्या आतमध्ये तोपर्यंत एक धाव कंप्लीट होते. खूप चांगला बाउन्स सुद्धा पाहायला मिळाला. 1 बाउन्सचा लगेचच पंचांनी कॉल दिलाय तो म्हणजेच गोलंदाजाला. अतिरिक्त बाउन्स 1 फॉर द ओव्हर हाच कॉल दिलाय पंचांनी. एकच तो बाउन्सर हाताळू शकतो एका षटकामध्ये. आणि धावसंख्या पुढे सरकते ती एकूण धावफलकावर 21 धावा. स्ट्रायकिंग अक्षय. नॉन स्ट्रायकिंगला फलंदाज अरुण. इनसाइड आउट. अजून एक चांगला फटका व्ही शेप मध्ये. वॉट कनेक्शन. ब्युटिफुल स्ट्रोक. चेंडू डीप मध्ये एक्स्ट्रा कव्हर बाउंड्रीच्या बाहेर जातो निघून. क्लासिकल शॉट. चौकार. एसपीएल भरले शिद्रुन गावाला जल्लोष क्रिकेट सामन्यांचा. तिन्ही फलंदाज मी कौतुक करेन. ऑफ साईडला जबरदस्त बॅटिंग आहे त्यांच्याकडे. एवढी स्ट्रॉंग झोन आहे त्यांचा ऑफ साईडला आणि निश्चितच खूप चांगली फटकेबाजी आपण कव्हर्समध्ये जास्तीत जास्त चौकरे इनिंगमध्ये बघितले आहेत. आणि संघाची धावसंख्या जाऊन स्थिरावली आहे ती धावफलकावर. क्वार्टर सेंचुरी कंप्लीट करत असताना 25 धावा धावफलकावर. फुलटॉस आहे. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. आउटसाइड एज मागे जातोय चेंडू. खराब क्षेत्ररक्षण. बॅकअप जोपर्यंत येईल तोपर्यंत एकदा मी देते या चेंडूवर. स्ट्रायकिंगला फलंदाज अक्षयला. स्ट्रायकिंगला आता मात्र येतो तो अरुण. आघाडीचा फलंदाज. धावसंख्या 26 धावा धावफलकावर. धावसंख्येचा पाठला किती करायचा 69 धावेंचा. एसकेचं हे पहिलं षटक आहे पॉवर प्लेचा. आतापर्यंत आपण जर बघितलं तर पॉवर प्लेच्या पहिल्या षटकात 20 धावा कुठून काढल्या होत्या फलंदाजांनी ओपनिंग बॅट्समनने. एसके पुढचा चेंडू घेऊन. चेंडू समोर एक्झिक्यूट केलाय. सेफ शॉट आहे. क्षेत्ररक्षक थोडासा दूर आहे लॉंग ऑफ ला. तोपर्यंत मिळते ती फलंदाज अरुणला एकच धाव आहे चेंडूवर. तर प्रवीण पानसरे यांच्याकडून एक पारितोषिक आहे अरुणसाठी. प्रत्येक षटकाराला 101 रुपयाचं पारितोषिक. धावसंख्या धावफलकावर
प्रवीण पोलीस यांच्याकडून. क्रॉस बॅटेड शॉट ऑन साईडला पूल केलाय. क्षेत्ररक्षक मिड विकेट चेंडू कव्हर करतोपर्यंत मिळते ती फक्त आणि फक्त एकच धाव. प्रवीण पानसरे जे पोलीस सेवेमध्ये कार्यरत आहे त्यांच्या माध्यमातून पारितोषिक आले ते अरुणसाठी प्रत्येक षटकाला 101 रुपयाचं पारितोषिक. तर 2 षटकांचा खेळ समाप्त. या षटकात थोडंसं इकॉनॉमिकल षटक पाहायला मिळालं. 8 धावा खर्च केल्या आणि पहिलीच सफलता आपल्याला संघाला मिळून दिली गोलंदाज SKने. आणि धावसंख्या 2 षटके अंकित झाली. एकूण धावफलकावरती 28 धावा 14ची गती राखत असताना जी पहिल्या षटकात 20 होती दुसऱ्या षटकाखेर 14 सरासरी पाहायला मिळते आणि 28 धावा अंकित झाले धावफलकावर. एक गडी गमावले त्यासाठी तो सरीव या संघाने त्या संघाला 69 धावसंख्येचा पाठलाग 8 षटकांमध्ये करायचा आहे. अरुण एका बाजूने जबरदस्त कॉन्फिडन्स बॅटिंग करत असताना तर अक्षय तुला 7 लाभते मैदानाच्या आतमध्ये तिसऱ्या क्रमांकावर येत असताना बॅटिंगला. मागच्या आपण षटकात आपण जर बघितलं तर गणेशने आणि अरुणने जबरदस्त बॅटिंग केली. तब्बल 20 धावा ठोकल्या पहिल्या षटकामध्ये. 1 षटकार आणि तब्बल 3 चौकार वसूल केले. 2 सिंगल. एकही चेंडू मिस केला नाहीये. आणि या षटकात सुद्धा तुम्हाला ते चित्र पाहायला मिळते. एकमेव चेंडू मिस झाला म्हणजे त्या चेंडू फलंदाज बाद झाला पहिल्या चेंडूवर आणि त्यानंतर एकही चेंडू मिस केलेला नाहीये. तर हरेश पानसरे म्हणजे हॅरी पानसरे यांच्याकडे पारितोषिक येत आहे अरुणसाठी. प्रत्येक चौकार आणि प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयाचा कॅश प्राइज आहे. सुपर नॉक फ्रॉम अरुण. लीड फ्रॉम द फ्रंट. स्ट्रायकिंग एंडला आकाश आणि गोलंदाजी मार्गवर गोलंदाजीसाठी सज्ज होते तो सूरज. लास्ट मोमेंटला लेट कटचा फटका. चेंडू वेगाने ट्रॅव्हल डीप मध्ये सीमारेषेच्या बाहेर. पंचांचा इशारा 4 धावा. पीएल भरले शेत्रुन गावाला जल्लोष क्रिकेट सामन्यांचा. मनोहर पाटोळे स्पॉन्सर हैया आईगाव देवी संघाचा. वैभव पाटोळे स्पॉन्सर हैया आईगाव देवी संघाचा. थँक्यू. यशच्या मागे मात्र अजित थोडासा नाराज होतोय कारण पहिल्या षटकात आपण सूरजच्या साथं दिलं होतं. सूरज एक विकेट टेकिंग गोलंदाज आहे पण या षटकात त्याला सुद्धा विवादात चौकारने त्याचं स्वागत केलंय. धावसंख्या धावफलकावर 32. सूरज राऊंड विकेट. बॉटम हँड. जनरल पुश. शॉर्ट कव्हरला एकदा कंप्लीट करून स्ट्राईक रोटेट केले पुन्हा अरुणने ते म्हणजेच अक्षयने रोटेट केले ते अरुणकडे. धावसंख्या 1ने पुढे सरकेली ती एकूण 33 धावा धावफलकावर. कॉन्फिडंट बॅटिंग संयमाने खेळत असताना कारण धावसंख्या त्यांची खूप जमा झाली आहे धावफलकावर. या तिसऱ्या षटकामध्ये 33 धावा. सूरजचा राऊंड विकेट. पुढचा चेंडू अरुणसाठी. समोर एक्झिक्यूट केलं. वॉट अ शॉट. एक्झॅक्टली कॉमेंट्री बॉक्स मध्ये हा चेंडू आणि 1 बाउन्स ओव्हर द रोप. सीमारेषेच्या बाहेर. चौकार. थँक्यू. स्ट्रेट ड्राईव्ह. आणि निश्चितच बरेचसे आमच्या सोमनाथ खाडे सुद्धा आमच्यासोबत उपस्थित आहेत. बरेचसे आपण समालोचक ऐकतो की लगेचच भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकरचा उल्लेख इथे करतात स्ट्रेट ड्राईव्ह म्हटल्यानंतर. पण या फटक्यासाठी भरपूर परिश्रम आहेत सचिन रमेश तेंडुलकरचे त्याच्या बालपणी शालेय जीवनामध्ये. या षटकात तर आपण त्याची चर्चा करू. एकदा ते कंप्लीट होते ती करुणच्या बॅटमधून धावसंख्या पुढे सरकते ती एकूण धावफलकावर ती 28 धावा 38 धावा 38 ऑन द बोर्ड. षटक क्रमांक 3 मार्गस्थ 38 धावा धावफलकावर. एक गडी गमावले आतापर्यंत तो फलंदाजी करत असताना साईक विराज सरीव या संघाने. राऊंड विकेट. बॉटम हँड. थोडासा सरप्राईज चेंडू होता. डबल माइंडेड झाला फलंदाज. एकदा कंप्लीट दुसऱ्यासाठी प्रयत्न सुरू आहे. 2 धावा इथे पूर्ण होणार का बघायचं. फेक चांगली झाली आहे. 2 धावा अत्यंत वेगाने अत्यंत कॉन्फिडेंटली पूर्ण करत असताना स्ट्रायकिंग हँडचा फलंदाज अक्षय आणि धावसंख्या 40 धावा धावफलकावर. चांगली बॅटिंग पहिल्या सत्रामध्ये आपण पाहिली निश्चितच. शेवटच्या टप्प्यामध्ये ती अजित फर्डेची आणि त्या खेळीवर आता मात्र गोलंदाज पाणी फिरवत असताना पाहायला मिळतात. पहिल्या षटकात तब्बल 20 धावा खर्च केल्या त्या सूरजने. या षटकात अजून त्याला यश मिळालं नाहीये. 2 चौकार 2 सिंगल 1 डबल 12 धावा. इनसाइड आउट. प्रॉपर टायमिंग. पण क्षेत्ररक्षक आहे डीमध्ये पेट्रोलिंग करतोय. डीपमध्ये कव्हरमध्ये डीप एक्स्ट्रा कव्हरला चेंडू कव्हर केला तोपर्यंत एकच धाव येते या चेंडूवर आणि तोपर्यंत षटक इथे तिसरा समाप्त होत आहे. मला पंढरीनाथ सांगतात एकूण अंकित झाले एकूण धावफलकावर 41 धावा
3 षटका अखेर 13.66ची गती राखत असताना आणि त्यामध्ये अरुणची एक बहारदार फलंदाजी पाहायला मिळते. सुपर बॅटिंग परफॉर्मन्स फ्रॉम अरुण, जो मात्र लीड करत असताना या सामन्यामध्ये आपल्या संघासाठी चांगली फलंदाजी करतोय आणि चांगली धावसंख्या रचत असताना समोरच्या संघातल्या गोलंदाज अक्षरशः त्याने डॉमिनेट केलंय. एवढी जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळते. स्ट्रेट ड्राईव्हचा फटका पण बघितला आणि बरेचसे समालोचक निश्चितच म्हणतात की सचिन रमेश तेंडुलकरच्या बॅटमॅन निघाला स्ट्रेट ड्राईव्ह आणि हा स्ट्रेट ड्राईव्हमध्ये काहीच फरक नाही आहे. पण तो स्ट्रेट ड्राईव्ह कशाप्रमाणे इम्प्लिमेंट झाला, कशाप्रमाणे त्याचा जन्म झाला, याचा इतिहास अशा प्रकारे आहे की साहित्य सहवास एक लेखकांची एक कॉलनी आहे, बँड्रा येते आणि त्या कॉलनीमध्ये सचिन रमेश तेंडुलकरचा जन्म झाला. आणि त्या कॉलनीमध्ये जे लहानपणापासून क्रिकेट जे खेळला सचिन, तेव्हा क्रिकेट अशा प्रकारचं होतं लहानपणी की 2 बिल्डिंग होत्या, 2 बिल्डिंगच्या मध्ये क्रिकेट खेळलं जायचं. त्यामुळे आपण जर बाजूच्या बिल्डिंगमध्ये जर चेंडू मारला तर आऊट असायचा फलंदाज, त्यामुळे सरळच खेळावं लागायचं, 2 बिल्डिंगच्या मध्ये सरळच खेळावं लागायचं. आणि स्ट्रेट ड्राईव्हचा जो फटका आहे तो त्या साहित्य सहवास कॉलनीमध्ये त्याचा जन्म झाला, तो सचिन रमेश तेंडुलकरच्या बॅटमधून. हा इतिहास आहे स्ट्रेट ड्राईव्हचा. सचिन रमेश तेंडुलकरचं एक पुस्तक आहे, प्लेइंग इट माय वे, माझं आत्मचरित्र. मराठी आवृत्तीसुद्धा निश्चितच वाचा. 600 रुपये जेमतेम किंमत आहे, आपल्या खिशाला परवडणारी. भरपूर काही शिकण्यासारखं त्या पुस्तकातून. ऑप्शनच्या बाहेर पाठलाग केलाय, चेस केलाय चेंडूला अक्षयने. स्ट्रायकिंग एंडला डॉट बॉल. धावसंख्या 41 धावा. एकोणतीस चेंडू आणि 28 धावांची आवश्यकता. पुढचा चेंडू, या षटकामध्ये गोलंदाज रुपेश. ऑनसाइडला क्रॉस बॅटेड शॉट, मिड विकेटला क्षेत्ररक्षक डीप मध्ये चेंडूवर येतोय. वाईट इश लॉंग वरून तोपर्यंत 2 धावायचा प्रयत्न असेल पण नकार दिलाय. गुड डिसिजन फ्रॉम अरुण. कारण रन बॉल इक्वेशनवर आम्ही सामना आणलेला आहे. निश्चित तो आपली विकेट किंवा आपल्या सहकार्याची विकेट याला गमवायची नाहीये आणि कॉन्फिडेंटली तो बॅटिंग करत असताना स्ट्रायकिंग एंडला अरुण. धावसंख्या पुढे सरकली ती एकूण 42 धावा धावफलकावर. 42 ऑन द बोर्ड. रुपेश स्लो रन चेंडू इनसाइड आउट. अजून एक दिमागदार फटका, डोळ्यांचं पारडं फेडणारा राजस फटका पाहायला मिळतोय. वॉट अ शॉट. षटकार. भाषवालिंबे निवृत्ती विषय पाठिंबा यांचा संघाला. नरेश पाटोळे, पप्पू पाटोळे. ज्या पुरस्कर्त्यांनी पारितोषिक लावले, निश्चित त्यांची पावलं तर हळूहळू आमच्या स्टेजकडे यायला सुरू होतील. 100 रुपयाचं पारितोषिक भरपूर जणांनी लावलं, 101 रुपयाचं पारितोषिक लावले भरपूर जणांनी. 9 चेंडू आतापर्यंत कॉन्ट्रीब्युशन 28 धावेंचं अरुणच्या बॅटमधून. सुपर बॅटिंग. टेक्निकल साऊंड क्रिकेटर अरुण ऑन स्ट्राईक. ओपनिंग बॅट्समन. रिव्हर्स अटेम्प्ट केलाय. काय फटका आहे. इम्प्रुव्हायझेशन. फटका बनवला, मॅन्युफॅक्चर केला, उत्पादन केल्या फटक्याचं. अँड व्हॉट एक्झिक्युशन. चौकार. क्रिकेट खेळाचा जल्लोष होतो या साऱ्यांचा. आज शेंदुरून गावानं चषक ठेवलाय SPL नावाचा. स्कोर मूव्स ऑन 53. व्हॉट अ बॅटिंग. 50 धावा सुद्धा पूर्ण होतात. 50 अप. 52 धावा धावफलकावर. 52 ऑन द बोर्ड. काय चेस सुरू आहे, काय पाठलाग सुरू आहे. अत्यंत वेगाने फटकेबाजी करत असताना जणू काही आयोजकांचा वेळ मगाशी आपण बघितलं भातसाई संघाने सुद्धा वाचवला. इथे मात्र तुम्ही वादत चरीव सुद्धा संघ आयोजकांचा वेळ वाचवतोय. गुड बॅटिंग. वॉट अ शॉट. ताबडतोड आणि छप्परतोड. षटकार. आज शेंदुरून गावानं चषक ठेवलाय SPL नावाचा. शेंदुरून गावानं चषक ठेवलाय SPL नावाचा. अत्यंत निर्दयीपणे तो फलंदाजी करतोय. तुटून पडलाय आणि अक्षरशः गोलंदाजी अक्षरशः पिसं काढली आहेत ती अरुणने स्ट्रायकिंग एंडला. पुढचा चेंडू अरुणसाठी. रिव्हर्स अटेम्प्ट करायचा होता. इथे चेंडू मागे निघत होते खूप वेगाने. फाईन लेगला, लॉंग लेगला चेंडू सीमारेषेच्या बाहेर. 55 इशाऱ्यात चौकार आणि चौकाराने धावसंख्या वेग पकडते धावफलकावर. पंढरीनाथ पाटोळे मला सांगत अंकित आहेत एकूण धावफलकावर 62. 62 ऑन द बोर्ड. तर 62 धावा धावफलकावर आणि अवघ्या 7 धाव्यांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. व्हॉट अ बॅटिंग, व्हॉट अ कमिटमेंट. आणि पॉवर प्ले घेतलाय. बॅटिंग पॉवर प्ले हॅज बीन टेकन फ्रॉम बॅटिंग टीम. अवघ्या 7 धाव्यांची गरज आहे. अरुण आणि अक्षय काय किल्ला लढवलाय, काय बॅटिंग केली आहे. जबरदस्त बॅटिंग.
आणि अजित परडेच्या या संघाला मात्र अक्षरशः धूळ चारत असताना हा संघ पुढच्या फेरी जाण्यासाठी आसुसलेला आहे. निश्चितच ती धडपड सुरू होती या संघाची आणि सर्वेसरांनी ज्याप्रमाणे गोलंदाजी केली पहिल्या सत्रामध्ये 68 धावसंख्येवर रोखला आणि 59 धावसंख्येचं लक्ष आमच्यासाठी खूप लहान आहे, खूप छोटं आहे असं दाखवत असताना अरुणने काय बॅटिंग केली आहे. सुपर बॅटिंग परफॉर्मन्स फ्रॉम अरुण. मॅग्निफिसंट बॅटिंग परफॉर्मन्स. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज सज्ज होईल तो एसके. कट केलाय चेंडूला. क्षेत्ररक्षक थोडेसे मात्र बिथरलेले पाहायला मिळतात. फटक्यात चटका लागलाय. शॉर्ट कव्हरने चेंडू डीप एक्स्ट्रा कव्हरला जातोय तोपर्यंत 2 धावा कंप्लीट झाल्यात. अरुणने स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न केला आहे आणि अरुणकडे स्ट्राईक रोटेट झालाय आणि जणू काही तो मात्र या मोमेंटला या क्षणाला तो स्ट्राईक एंडला का आलाय कारण मॅच विनिंग शॉट त्याला खेळायचा आहे. धावसंख्या धावफलकावर 65. 65 धावा धावफलकावर. एसके पुढचा चेंडू घेऊन अरुणसाठी. ऑन साईडला जमलं का चेंडू फट पाहायला माहिती तो मिड विकेटला सुद्धा ते सज्ज होते. चेंडू कव्हर करतोपर्यंत अरुण पुन्हा आता फिरलाय 2 धावेसाठी आणि 2 धावा पूर्ण सुद्धा करणार. व्हेरी मच कॉन्फिडंट. तर राजेश मुने यांच्याकडून अरुणसाठी 200 रुपयाचं पारितोषिक. बघा ज्यांनी पारितोषिक लावलेत नाही एक नम्र विनंती करतो, इनिंग संपत आली आहे, पारितोषिक आपण जमा करावं किंवा स्वतः इथे आपण घेऊन या फॉर द विकेट. रिव्हर्स अटेम्प्ट करायचा होता, टायमिंग होत नाही आहे अँड डॉट अगेन. फक्त 2 धावेची गरज आहे. धावसंख्या धावफलकावर 67 धावा. तो या पारितोषिका निश्चितच हकदार आहे. डिझर्विंग क्रिकेटर. स्ट्रायकिंग एंडला अरुण. जस्ट 2 रन अवे फ्रॉम द विक्ट्री. इसके आरज पुढचा चेंडू घेऊन अरुणसाठी. समोर एक्झिक्यूट केलाय चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक दूर आहे त्याला बीट करून मॅच विनिंग शॉट MS धोनी स्टाईल मॅच फिनिश आणि सामना जिंकलाय तो 5व्या षटकामध्ये. तो म्हणजेच साई एकविरा चरवी या संघाने पुढच्या फेरीमध्ये प्रवेश करत असताना अत्यंत दिमागदार परफॉर्मन्स पाहायला मिळाला आणि अभिनंदन म्हणजेच साई एकविरा चरवी संघाचं द हार्ड लक संदेश स्पोर्ट्स शेरवली संघ जो सुद्धा या स्पर्धेमध्ये अप्रतिम परफॉर्मन्स या संघाने दाखवला आणि या संघाचा सुद्धा हार्दिक आभार. या सामन्याचा सामनावीचा पुरस्कार जाईल तो निश्चितच फलंदाज ज्याने मात्र जबरदस्त बॅटिंग तर केली पण त्याच्यावर सुद्धा गोलंदाजी सुद्धा खूप चांगली केली. 2 षटकं त्याने हाताळली होती आणि 2 षटकात आपण त्याचा परफॉर्मन्स आपण जर बघितला विथ द बॉल खूप चांगला परफॉर्मन्स अरुणचा पाहायला मिळाला. 2 षटक एकही निर्धाव नाही, 4 धावा आणि 2 गडी बाद आणि फलंदाजीमध्ये अक्षरशः तो बरसला तो गोलंदाजांवर आणि अटॅकिंग बॅटिंग करत असताना धावा कुठल्या त्या तब्बल 48 धावा आणि अरुण ठरला या सामन्याचा सामनावीरचा मानकरी. Man of the match goes to Arun. तर सन्मान्य वैभव पाटोळे साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण हा पुरस्कार द्यावा या खेळाडूला. 48 धावांची एक मादक इनिंग, एक झुंजार इनिंग